संभाजीनगरमध्ये झालेल्या शिवमहापुराण कथेचा हा 6वा दिवस होता। तर या दिवशी राघव मिश्राजींनी सांगितलं होतं की आपण फुलांची होळी खेळणार आहे। बघा इथे लोकांची किती गर्दी जमलेली आहे आणि आम्ही या गर्दीमध्ये होतो। आणि आदल्या दिवशीच्या कथेमध्ये प्रत्येक व्यक्तीला सांगितलं की 1-1 किलो फुलं घेऊन यायची, ते आपण फुलांची होळी इथे खेळणार आहे। त्याआधी त्यांनी एक छान शंकराचं असं भजन म्हटलं। ते भजन ऐकत त्या भजनमध्ये सर्वांना त्यांनी तल्लीन केलं आणि त्यानंतर फुलांची होळी सुरू झाली। बघा राघवजी मिश्रा कसे छान असे फुलांचा वर्षाव लोकांवर करते आहे आणि लोकांनी पण आम्ही पण सर्वांनी खूप आस्वाद घेतला आणि खूप मज्जा केली। फुलांची होळी मस्त खेळत होतो। शेवटी तर सगळं दिसेनासं झालं होतं। फुलांचा वर्षाव सगळं खाली इकडे फुलांचा सडा असा पडलेला होता। सगळ्याच लोकांनी खूप एन्जॉय केला आणि खूप एक असा अप्रतिम प्रसंग आणि अप्रतिम अशी महापुराण कथा पाहायला मिळाली। होळीच्या या दिवसामध्ये फुलांची होळी खेळायला खूप मज्जा आली आणि गुरुजी राघवजी मिश्रा खूप एन्जॉय करत होते। त्यांनी पण छान एन्जॉय केलं आणि या भजनांनी या गाण्यांनी तर खूप प्रसन्न केलं। सर्व लोक एकदम तल्लीन झाले आणि मस्त खेळू लागले। सर्व शिवभक्त खूप उत्साहित होते ही होळी खेळायला। ही पहिल्यांदाच फुलांची होळी इतकी खेळायला मिळाली आहे संभाजीनगरमध्ये आणि इतका मोठा जल्लोष हा पहिल्यांदाच झालेला आहे। त्यामुळे लोक खूप जास्ती प्रमाणात उत्साहित होते आणि खूप गर्दी अशी झालेली होती। त्यामुळे खूप असा आनंदाचा हा प्रसंग गेला आहे आणि ही होळी खरंच कायम लक्षात राहील।